नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, सगळे ठीक आहे, पण खरंच आहे का की त्या शब्दांच्या मागे काहीतरी दडलेलं आहे? आपल्या आयुष्यात काही नाती अशी असतात ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, पण कधी कधी त्या विश्वासाचा पडद्यामागे सत्य लपलेलं असतं आणि आपण ते पाहूच इच्छित नाही. खोटं ओळखणं म्हणजे फक्त दुसऱ्याला पकडणं नाही, तर स्वतःला फसवणं थांबवणं आहे. चला जाणून घेऊया ते 6 संकेत जे तुम्हाला सत्याच्या जवळ घेऊन जाते. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. नंबर 1, डोळ्यांचा संपर्क टाळणं. जेव्हा कोणी खोटं बोलतं तेव्हा ते तुमच्याकडे सरळ पाहायला कचरतात. डोळे सतत इकडे तिकडे फिरतात, कारण सत्याला नजर भिडवण्याची ताकद असते, खोटं मात्र नजर चुकवतं. नंबर 2, अतिशय जास्त स्पष्टीकरण देणं. साधा प्रश्न पण उत्तर मात्र लांबलचक. खोटं लपवण्यासाठी लोक अनावश्यक तपशील देतात, जेणेकरून ते विश्वासार्ह वाटेल, पण अनेकदा तेच त्यांच्या शब्दांना संशयास्पद बनवतं. नंबर 3, बोलण्यात विसंगती. एकच गोष्ट पण प्रत्येक वेळी थोडी वेगळी. कधी शब्द बदलतात, कधी घटना. खोटं लक्षात ठेवणं कठीण असतं, म्हणूनच ते वारंवार बदलतं. नंबर 4, शारीरिक हालचाली वाढणं. हातांची हालचाल, चेहऱ्यावर हात फिरवणं, ओठ चावणं, हे सगळं आतल्या घाबरलेल्या मनाचं प्रतिबिंब असतं. शरीर सत्य लपवू शकत नाही. नंबर 5, अनावश्यक बचावात्मक वर्तन. तुम्ही साधा प्रश्न विचारला, पण समोरची व्यक्ती चिडते, रागवते किंवा उलट तुम्हालाच दोष देते. हे बहुतेक वेळा त्या गोष्टींचे संकेत असतं की काहीतरी लपवलं जातंय. नंबर 6, भावना आणि शब्द जुळत नाही. मी ठीक आहे, पण चेहरा सांगतो काहीतरी वेगळंच. जेव्हा भावना आणि शब्दांमध्ये अंतर असतं तेव्हा तिथे खोट असण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, खोटं ओळखणं म्हणजे फक्त दुसऱ्यांना तपासणं नाही, तर आपल्या नात्यांची खरी किंमत समजून घेणं आहे. कधी कधी सत्य कडू असतं, पण तेच आपल्याला मुक्त करतं, कारण शेवटी नातं टिकतं ते विश्वासावर, आणि विश्वास तुटतो तो खोट्यामुळेच. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं. तुमच्या मनातील सर्व चांगल्याच्या आकांक्षा पूर्ण हो. तुम्हाला सुखसमृद्धी लाभो, ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.